नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. आय नो खूप हेअर मेसी आहेत, खूप अवतार झालेला आहे आणि वाटलं होतं की सगळं आवरून वगैरे मी तुमच्यासोबत व्हिडिओ स्टार्ट करूयात. बट चॅनलचं नाव आहे रिअलिस्टिक रुपाली, जे की मी चालू केलं होतं जस्ट वॉन्टेड टू शेअर विथ यू द रिअलिस्टिक मदरहूड जर्नी. सो वाटलं की चला आज जसा अवतार आहे त्याच अवतारामध्ये मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विदाऊट वेस्टिंग टाईम. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे 6 to 12चा पिल्लूचा इव्हिनिंगचा आणि नाईटचा रुटीन, जो आत्ता मी चालू करते आहे. कारण आता 6 वाजलेले आहेत आणि पिल्लूचं रात्रीचं मी काय खाऊ घालते तिला, किंवा कशी झोपते, किती वाजता झोपते, किती वेळ खेळते ती, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो ती झोपली आहे. जस्ट मी तिला कधी 4ला झोपते, कधी 5ला झोपते. सो आज ती नेमकी 5 वाजता झोपलेली आहे आणि तर 6 वाजलेले आहेत. आय होप ती अर्ध्या पाऊण तासामध्ये उठेलच. सो तेवढ्या वेळामध्ये माझं काम असतं की मी घर वगैरे झाडून वगैरे घेणार, त्यानंतर रूम्स वगैरे जे काही पसारा असा झालेला असतो सगळीकडे, सो तो मला क्लीन करायचा असतो. आणि त्यानंतर मी थोडीशी फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर मग पिल्लू लगेच उठून जाते. सो ती उठल्यानंतर आता पुन्हा भेटूयात. ती उठल्याबरोबर पालथं होते, कारण सध्याला पालथं खूप पडायला आवडतं. त्यामुळं ना झोपेतून उठल्याच्यानंतर बरोबर ती पालथं पडते. आता उठल्यानंतर कसं असतं तिचं की 10-15 मिनटं ती छान खेळते. जर तिची झोप झाली असेल तर ती छान खेळणार, अदरवाईज ती खूप किरकिर करणार. तिचं झोप छान झाली की मग आता आज तिची छान झोप झालेली आहे आणि आता ती छान खेळते आहे. अर्धा पाऊण तास तरी ती खेळेल. सो मला एका मम्मीची कॉमेंट आली होती मम्मीची, की तुम्ही तुमच्या बाळाचं लंगोट कसं स्टिच केलं आहे त्याचा फोटो दाखवा. आता मी फोटो कॉमेंटमध्ये नाही पाठवू शकत. सो हे अशा पद्धतीचे लंगोट आहेत पिल्लूचे. हे असे गेल्या बऱ्याच दिवसापासून मी हे वापरत आहे. स्मॉल साईज होती पहिले, आता ही मोठी साईज आहे. आणि आता तिला मी स्विच करणार आहे. छोट्या छोट्या पॅन्ट्स मिळतात लहान मुलांच्या त्याच्यामध्ये. बट सध्या तरी मला ह्या कम्फर्टेबली मी तिला वेअर करते. तो अशा पद्धतीच्या लंगोट आहेत ज्या मी बऱ्याच दिवसापासून पिल्लूला वेअर करते आहे. हे अशा पद्धतीचे आहेत. हे नॉट्स आहेत जे तुम्ही बाळाला बांधण्यासाठी कामाला येतात आणि खूप इझी आहे ह्याला काय करणं, बांधणं. इथे ते नॉट जे आहेत ते बांधण्यासाठी जागा आहे बेसिकली. सो छान आहेत. जर तुम्हाला आय थिंक हे ऑनलाईन पण तुम्हाला मिळून जातील आणि बऱ्याचशा शॉप्समध्ये अवेलेबल आहेत. डझनवरती 12 इकट्ठा तुम्ही घेतले तर स्वस्तात पडून जातात. सो अशा पद्धतीचे लंगोट मी पिल्लूला आता यूज करत आहे. आणि आता ती मोठी झालेली आहे. सो आता मी तिला पॅन्ट किंवा चड्डा वगैरे तर चालू करणार आहे. आणि आता तिनं छान 7 महिने कंप्लीट झाल्यात. सो ती छान बसती आहे आणि ती तिचं. बट मला तरीही ॲज अ मदर भीती वाटते. सो त्यामुळे मी काय करते की अशा उशा वगैरे लावते. मी जर जवळ नसेल तर 4ही कोपऱ्यांनी छान उशा लावते, जेणेकरून तिने जरी पडली तरी डोक्याला वगैरे लागू नये. सो आता तिचा प्ले टाईम आहे. अर्धा पाऊण तास छान खेळते आणि नंतर मग ती ब्रेस्ट फीड घेते. हो ना. एक छोटासा क्यूटसा कोंब मागवला आहे पिल्लूसाठी. एकदम सॉफ्ट आहे आणि लहान मुलांच्या एकदम परफेक्ट आहे. जर हवा असेल तर मला कॉमेंट करा. खाली जायचं. ओके, शी इज व्हेरी एक्सायटेड. आता आम्ही छानपैकी दिवा लावणार. जे बाप्पाला दिवा लावायचे आणि मग जायचे खाली.
तर पिल्लूचं आवरून वगैरे आम्ही निघणार. तेवढ्याच वेळामध्ये काव्य आणि तिचे पप्पा आले होते आणि सोबतच एक क्यूटचं पिल्लू पण आलं होतं. आणि हा आमचाच मुलगा आहे, म्हणजेच आमच्या छोट्या जावेचा मुलगा आहे हा चैतन्य. सो तो पण आला होता कोइन्सिडन्सली. आजच मी पिल्लूचा इव्हनिंग रुटीन रेकॉर्ड करत होते, शूट करत होते, तेवढ्यातच तो आला. बट एनिवेज खूप एक्सायटेड होते मी. आणि या दोघांमध्ये 6 महिन्यांचा डिफरन्स आहे. तर आता आम्ही खाली आलेलो आहोत. पिल्लूचा मूड खूप छान होता आज आणि त्यात चैतन्य आला म्हणून ती अजून जास्त खुलली होती. आणि त्यालाही आम्ही खाली घेऊन आलो होतो, बट त्याला त्यांनी घेतलं होतं आणि ते व्हिडिओ शूट करत होते. आणि खाली गार्डनमध्ये गेल्यानंतरची एक मज्जा सांगते, कारण ह्या दोघांना सोबत जे कोणी बघतात ना, तर सगळ्यांना असं वाटतं की हे दोघंजणं बहीण भाऊ आहेत. आय मीन ट्विन्स असं वाटतात. दोघेजण पण सेम दिसतात. दोघे टकलू आहेत आणि छान चुब्बी चिप्स आहेत दोघांचे पण, त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं की ट्विन्स आहेत. आणि ह्या मुलींची मी मज्जा घेतली की यांना म्हटलं की हा पण माझाच मुलगा आहे. हे दोघेजण ट्विन्स आहेत आणि त्यांना सगळा विश्वास पण बसला. आणि मी सांगितलं होतं की हे माझ्या सासरी राहतो, कारण मला 2-2 बाळ हँडल होत नाहीत म्हणून. सो त्या इतकं मज्जा घेतली ना मी या सगळ्यांची की काय सांगणार. आणि ह्या टायमिंगला कसं आहे की मच्छर पण असतात, पण मला दिवसभर होत नाही, काव्य नसते म्हणून याच वेळेला मी तिला खाली आणते. आणि खाली आल्याशिवाय त्यावेळेला सगळी मुलं वगैरे असतात. सो त्यांना बघूनही मुलांना जास्त छान वाटतं, दुसऱ्या मुलांना खेळताना वगैरे पाहून ते नोटीस करतात बऱ्याचशा गोष्टी. सो इथे काही थोडाफार वेळ खेळले मी सगळ्यांसोबत पिल्लूला घेऊन. आणि त्यानंतर थोडाफार वॉक केला. आणि कसं आहे की स्वयंपाकाची पण घाई असते, त्यामुळे पण पिल्लूला आणायचंही मस्ट आहे, कारण आता ही सध्या तिच्या डेव्हलपमेंटची वेळ आहे त्यामुळे. आणि वरती गेल्याच्या नंतर मात्र मग आता हे असं असतं की तिला कुणाला बसू द्यायचं नसतं शांतपणे. आणि त्यामुळे तिची छान मस्ती चालू असते. आणि आता तिच्या जेवणाचा पण वेळ हाच असतो. सो त्यामुळे काय होतं की वरती आल्याच्यानंतर एकीकडे स्वयंपाक चालू असतो आणि एकीकडे पिल्लूची एक अशी मस्ती चालू असते. आता वाजलेले आहेत 8:30 आणि इथे मी बनवते पिल्लूचा डिनर. आता डिनरमध्ये तिला मी काय देते आहे तर ज्वारीची पेज देत आहे. ज्वारीचं सूप म्हणू शकता तुम्ही. क्वांटिटी थोडी जास्त घेतली आहे कारण तिचा भाऊ आलेला आहे, सो दोघांना मी सेम भरवणार आहे. आणि याची तर रेसिपी मी ऑलरेडी शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे. खूप हेल्दी आहे, लाईट फील होतं मुलांना, अगदी हेवी नाही आहे. सो तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सुद्धा देऊ शकता. सध्याला मी रात्री देत आहे, उन्हाळा चालू आहे, मुलांना काही असं हेवी वगैरे द्यायचं नाही, त्यामुळे मी आता ज्वारीची पेज देते. थंड पण असते. आणि इथे माझ्या जाऊबाई आलेल्या आहेत. सो आम्ही दोघींचं कामच असतं, कुठेही भेटलो की आमच्या दोघींचे मुलं आणि आम्ही दोघीच असतो. सो ही माझी लहानी जाऊ आहे. सो या दोघांना भरवलं. त्यानंतर तोही झोपलेला होता आणि पिल्लू पण अर्धा तास खेळली. त्यानंतर 9 वाजेपर्यंत करेक्ट 9ला ती झोपून गेलेली होती. थकली होती, दमली होती खेळून पण. आणि आता ही तर झोप तिची खूप अगदीच कमी असते. हा तिचा खूप जास्त असं फ्रेश मूड असतो ह्या वेळेला, कारण तिची झोप झालेली असते, एक झोप झालेली असते. आणि जेव्हा आपल्याला झोपायचं असतं, ज्या वेळेला आमच्या झोपायचा टाईम असतो 10-11 वाजता, तर ती त्यावेळेला उठून बसते. म्हणजे अजिबात आपल्याला झोपायचा चान्स नाही. किती थकलेलो असतो तरी तिच्यासोबत मस्ती करावीच लागते. अँड एंड ऑफ द डे ना माझी बॅटरी झालेली असते लो, बट तिची बॅटरी फुल चार्ज असते, तिची झोप झालेली असते. आणि त्यामुळे तिचा अजिबात झोपण्याचा मूड नसतो. आणि मला थकल्यासारखं होतं यावेळेला. खूप डिफिकल्ट जातं रात्रीचं जागरण करणं सिरियसली. आणि असं आहे की मला खरं तर प्रेग्नन्सीमध्ये पण रात्री झोप लागायची नाही. आणि आता असं होतं की हिच्यामुळे झोपायलाच मिळत नाही, कारण तिचा टायमिंग झालेला आहे रोजचाच की ती 12च्या नंतर झोपते. आणि आपण सकाळी लवकर उठतो. कधीतरी मी दुपारी झोपते किंवा नाही झोपत. मोस्टली मी झोपतच नाही, कारण ही झोपल्याच्यानंतर घरातली बरीचशी कामं करायची असतात म्हणून. आणि ही ना अजिबात रात्रीच्या वेळेला झोपत नाही. खूप कमी वेळेला ही 11 वाजता वगैरे झोपते, जर तिच्या झोपेमध्ये काही दिवसभरामध्ये तिला झोप नाही मिळाली तेव्हाच. अदरवाईज तिचं झोप 12च्या नंतरचाच आहे. आणि आता 12 वाजत होते आणि तरीही ती सुपर ॲक्टिव्ह मूडमध्ये होती. आणि तिचा काही मूड झोपण्याचा नव्हताच. आणि त्यामुळे काय झालं की मला झोप लागली तिच्या अगोदर. त्यानंतर ती 1-1:30च्या सुमारास झोपली असेल. अँड हा होता तिचा नाईट रुटीन. आय होप तुम्हाला आवडला असेल. चला पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.